पुरुष मंडळींना विनंती करतो, पाया पडतो सगळ्यांच्या तुमच्या, उगाच डिप्रेशन मध्ये जायचं नाही, बावळटासारखं वागायचं नाही. नाहीतर आता काय संसारात राम राहिला नाही. अरे राम वनवासात घालवलाय तुम्ही, आता काय सांगाय असं बोलून बोलून. काय नाही हो, पहिल्यासारखं असं ताकद राहीत नाही, पहिल्यासारखी संसारिक गोष्टी आता काय करता येत नाही. हे कुठला रोग नाही, हे डिप्रेशन, हे तुमचा लूज कॉन्फिडन्स असतोय की संसारात राम राहिला नाही, संसारिक सुख घेता येत नाही, असं नाही तसं नाही. हे दिमागमध्ये डोक्यात असलं ना, काय खरं नाही हो. काय हल्ली मला जमतच नाहीत कुठल्या गोष्टी, कामात बी लक्ष लागत नाही, काम बी होईना, हे पण होईना. असलं काय बोलत बसायचं नाही, निगेटिव्ह काही बोलायचं नाही. फक्त एक गोष्ट करायची, पांढरे तीळ रोज 1 चमचा चावून खायचे. हा, आता ती भाजून खाऊ का तळून खाऊ विचारू नका, कसं तरी खावा, खरं खावा. आणि माता भगिनींना विनंती करतो, खसखस रोज रात्री जेवण झाल्यानंतर ते बडीशीप खाण्यापेक्षा ना खसखस खायची. कंबरदुखी गुडघेदुखी कमी होईलच तुमची, पण त्यासोबत बऱ्यापैकी जे महिलांच्या मध्ये कॅल्शियमची कमतरता, HB कमी असणे, म्हणजे रक्त कमी आहे म्हणतात ना, हे सगळे प्रॉब्लेम त्यातनं निघून जाते. पिंपळाच्या पानांचा काढा करायचा आणि प्यायचं, गर्भाशयातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातात. तुम्ही सगळ्यांनी पुरुष मंडळीने अशोकच्या पानांचा काढा प्यायचा. तो उभा अशोक पाहिजे तुम्हाला, जर पाहिजे ना रिझल्ट, तर अशोकचं पान 1 चावून खायचं किंवा एका पानाचा काढा करून प्यायचा. चांगला गुण येईल, लक्षात घ्या. व्यवस्थित राहायचं, मस्त राहायचं, मजेत राहायचं. हा, नाहीतर ते उगाच आता काय कसं करायचं, ते असं काय तसं काय 100 विचार डोक्यात असतात. त्यामुळं, कारण कसं होतंय, पुरुषांच्या डोक्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचं देणं घेणं, संसार, काम, हे ते लय विचार डोक्यात असतात. आणि त्यामुळं काय होतंय की जे तुम्हाला मेन ज्या ठिकाणी ताकद पाहिजे तिकडे ताकद शिल्लक राहत नाही, कारण तुम्हीच घालवलेले असता विचार करून. ती काय कोण घालवायला येत नाही. तर ते जरासं कमी करायचं. बघा, बंद करून चालणार नाही, शेवटी संसार करायचा म्हणजे सगळे विचार करायला पाहिजेत, पण बंद करायला नाही. पण अशोकाच्या पानांचा काढा पिलात ना, खरंच तुम्हाला खूप छान, म्हणजे नसा मजबूत होतात, बॉडीतल्या नसा मजबूत होतील, सर्क्युलेशन नीट चालेल. लसूण खाल्ल्यानंतर पण तुम्हाला सर्क्युलेशन नीट चालतं. आणि पांढरे तीळ खाल्ल्यानंतर सुद्धा कॅल्शियमची कमतरता असते ना, ही सुद्धा भरून निघायला चालू होते. त्यामुळं व्यवस्थित जे काय असेल ते व्यवस्थित राहणे, हसत खेळत राहणे, आनंदात राहणे. दुसरी गोष्ट अजून तुम्हाला सांगतो, बऱ्याच गोष्टी असतात. जर दात जर तुमचे कमजोर वाटत असतील, शरीर मजबूत ठेवायचं असेल, तर तुम्हाला श्रवणक्रिया व्यवस्थित होणं गरजेचं आहे. तर श्रवणक्रिया व्यवस्थित होण्यासाठी पेरूची पानं मधून फाडायची आणि तांब्याभर पाण्यात टाकायची, 2 किंवा 3 पानं, आणि ते कडक उकळवायचं. उकळून झालं ना की त्याच्यात तुरटी फिरवायची, ते गाळून घ्यायचं. कोमट असताना ते खळखळ खळखळ चूळ भरायची त्यानं. बघा, ज्या दिवशी कराल त्या दिवसापासून दात एकदम घट्ट, एकदम ओके होऊन जातात. हलतेले दात सुद्धा तुमचे ओके होतील. दात दुखला असेल, हिरडी फुगली असेल, हे करायचं, लगेच ओके होऊन जाईल. काही करायची गरज लागत नाही याच्यासाठी. तर त्यानंतर तुम्हाला बऱ्याच, म्हणजे कुठलाही आजार असू दे, कुठलाही आजार असू दे, साध्या सिंपल गोष्टीतून निघून जातात सगळे आजार. फक्त डोक्यात ठेवू नका, कारण डोक्यात जर राहिलं ना तर मग मात्र काहीच कोण काय करू शकत नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, सांगण्यासारखं भरपूर आहे. अनंत इलाज दिलेले आहेत, ज्याचा अंत नाही. एवढ्या वनस्पतींनी दिलेला आहे, एवढं ऋषीमुनीने आपल्याला सगळं दिलेलं आहे. आता थोड्या गोष्टी सांगतो. थायरॉइडसाठी, थायरॉइडच्या नावानं 30-35 वर्षापूर्वी कुठं होता थायरॉइड? त्यावेळी बायका होत्या का नव्हत्या? महिला मंडळ होतं ना त्यावेळेस? थायरॉइड होता का त्यावेळेस? आता बघितलं तर ह्यातले मला वाटतं 30% तरी निघतील थायरॉइडवाल्या, जास्तच निघतील, पण मी अंदाजे सांगतो की कमीत कमी 30% तरी थायरॉइड. नारळीची मुळी घ्यायची, 3-4 मुळ्या घ्यायच्या, एवढ्या तांब्याभर पाण्यात टाकायच्या. नारळीची मुळी माहिती आहे ना, खाली खोडाजवळच असते पांढऱ्या रंगाची, ती घालायची, उकळवायची, कडक उकळवायचं, वस्त्रगाळ करायची आणि ते गडगड गडगड करायचं, चूळ भरायची. 2 महिने अजिबात चुकवायचं नाही. 2 महिन्यात थायरॉइड कायमचं गायब होऊन जाईल. करून बघा, कितीतरी हजारो महिला बऱ्या झालेल्या त्याच्यातून. आणि महिलांच्यासाठी अजून एक सांगतो, अनामिक भीती हा काय कुठला रोग नाही आहे. तुम्हाला जर समजा कसं असते, महिलांच्या मध्ये वाढतं कॅन्सरचं प्रमाण बघितलं तर खूप भीती वाटायला. हे पुरुष मंडळी असतात, व्यसनानं होतात. कोण मावा खातंय, गुटखा खातंय, दारू पितंय, काय काय करतंय, बिडी वडतंय, सिगरेट वडतंय, त्यानं त्याला होत असेल. पण महिला काय करतात? पण महिलांच्या मध्ये कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. महिलांना घशाचा कॅन्सर आहे, स्तनाचा कॅन्सर आहे, गर्भाशयात कॅन्सर आहे. बऱ्याच महिलांना आता योनी मार्गात सुद्धा कॅन्सर दिसायला लागलेला आहे. तर हे जरासं सांभाळा, पाया पडतो. आरबट चरबट वेडं वाकडं काही खाऊ नका.
आणि महिलांच्यासाठी खूप काही गोष्टी करू शकतो आपण. महिलांच्यासाठी आमचं महिला स्वास्थ्य फाउंडेशन आहे. माझ्या मिसेस चालवतात, संजीवनी तोडकर, त्यांना माई म्हणतात. मगाशी मला वाटतं माई बोललो कोणतरी, हा त्यांना माहिती आहेत. तर माईनी हे महिलांच्यासाठी काढले. कसं होतंय की बऱ्याच महिलांना खूप काही शंका असतात का विचारायचं असते, पण प्रॉपर खरी माहिती मिळणं कठीण आहे, कारण सगळी भीती घालणारी आहेत तुम्हाला. बघा, काळजी करा, ही तपासणी करूया, ती तपासणी व्हायला पाहिजे. तपासणी करणं काही चुकीचं नाही, पण माझ्या नजरेतून बघितलं ना तर नाडी परीक्षण व्हायला पाहिजे. कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगवेगळं आहे, प्रत्येकाच्या शरीरानुसार ते नाडी परीक्षण केलं जातं. आणि हे आमच्या इथं, मग कुणी या, तुम्ही पुरुष येऊ द्यात, स्त्रिया येऊ द्यात, कुणी येऊ द्यात, सगळ्यांचं नाडी परीक्षण आमच्या इथं फ्रीमध्ये करून देतो आम्ही. साधारण 5,000 रुपये घेतात त्याला, तेवढ्या खर्चात तुम्ही बरे होऊन जाल 5,000 मध्ये. जर काय असेल तर, नसेल तर तुम्हाला त्या नाडी परीक्षणावरून सगळं समजते की तुम्ही काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, कुठं प्रॉब्लेम आहे, नेमका तो प्रॉब्लेम आहे की नाही, कितपत आहे, कुठं नस अडकले का, पाय दुखतोय तर नस अडकले का, काय झालंय, हे सगळं नाडी परीक्षणावरून तुमच्या शरीराच्या कॅपॅसिटीनं. पुरुष आणि स्त्री सारखी आहे का, फरक आहे की नाही, मग त्यानुसार ते नाडी परीक्षण असते. आता पुरुषांच्या मध्ये सुद्धा आजही मी 6-7 चपाती खातो एका टायमाला. सगळेच खातात का, कोण एक चपाती खाऊन पोट भरते. आता त्याची माझ्या शरीराची बरोबरी करून चालणार आहे का. माझ्या खाण्यानुसार माझ्या शरीरात घटक असणार, त्यानुसार माझी ताकद असणार, आणि त्यानुसार ते बरोबर आहे का चुकीचं आहे. एकेकाला 160 BP असतोय पण लक्षणं काही नाही, त्रास काय नाही, मग त्यानं गोळी खायची का. एकेकाला 250 शुगर असते पण लक्षणं काहीच नाहीत, मग कशाला औषधं खायची. ते तुमच्या शरीराच्या कॅपॅसिटीनुसार. कधी बघायचं, जेव्हा त्रास होईल तेव्हा बघा, आम्ही आहे तुमच्या सोबत.